हाय फ्रेंड्स, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही गेलो होतो आज ओसायला. मंदिरात गेलो तिकडे तर खूप रांग होती. खूप रांग, बायका पण खूप आलेल्या. कारण 3:15च्या नंतर मुहूर्त होता ना, त्यामुळे एकदा सगळी गर्दी आली. मागे पण पुढे पण तेवढ्याच बायका दिसत होत्या. आणि इथं आला परत हा थोड्या वेळातच डॉगी आला. मला अगोदरच खूप भीती वाटते, माझ्याच पायाजवळ थांबला. मग काय, इथे थांबला थोडा वेळ आणि गेला. मग आमची रांग थोडी थोडी पुढे सरकत सरकत गेली. किती वेळ झाला तरी तिथेच बायका. मागे बघितलं अजून परत जास्त रांग वाढलेली होती. मग पुढे पण अजून बायका येतच होत्या. जेवढ्या बायका बाहेर येत होत्या तेवढ्या बायका आतमध्ये जात होत्या. गर्दीच गर्दी. कसं तरी गेटपर्यंत आलो आम्ही मंदिराच्या. आणि हे बघा, इथे ना खूप मोठं औदुंबराचं झाड आहे. मंदिर पण छान आहे, झाड पण खूप मोठं आहे. असं करून थोडंसं मग आम्ही पुढे सरकलो. हे काही इकडे बायका येत होत्या. इथून पुढे गेलो, हे नंदी देवता नंदी होते. मग इथं थोडंसं थांबलो आणि या साईडने तिकडे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, तिकडे गेलो. इथे गेल्यानंतर मग थोडंसं पुढं गर्दी झाली अजून जास्त. तिथं तुळशीला द्यायचं होतं मला. हे तुळशीला पण वाण दिलं मी इथे. आणि तुळशीला वाण दिल्यानंतर तुळशीच्या समोरच हे समोर व्हाईट कलरचं जे आहे ना, तिथे विठ्ठल रुक्माई आहे. सरकलो समोर आणि विठ्ठल रुक्माईला वाण दिलं. खूप गर्दी, बायका एकमेकींना खूप ढकलाढकली करत होत्या. आणि तिथं वाण दिलं आणि तिथून मग समोर माझ्या मैत्रिणी मागेच राहिल्या होत्या, मीच एकटी समोर आले होते थोडंसं. इथून वाण देऊन मग मी समोर गेले महादेवाच्या पिंडीला नैवेद्य दाखवायला. नैवेद्य दाखवला, आरती केली आणि बाहेर नंदीजवळ आले परत. मी बघत होते माझ्या मैत्रिणी कुठे दिसत आहेत का, पण मैत्रिणी नव्हत्याच, त्या मागेच थांबल्या आणि मी तसंच पुढं गेले. हे इथं पण एक डॉगी आलेला. याने तर इथं अगोदरच गेले तेव्हा माझ्या पायावरच पाय दिला होता. आणि इकडे बाहेर बघितलं, हे काय मुली खेळत होत्या. माझी प्रिन्सेस त्यात होती, मारुका मारुका म्हणते तिला. मग असं इथंच थांबले मी. माझं झाल्यामुळे मी मैत्रिणीची वाट बघत होते, त्यांना वेळ लागत होता. त्यांचं काही आवरलंच नव्हतं लवकर. मी घाईघाईत पुढं पुढं निघून आले अजून. मग आलो तिकडे ह्या ताईंच्या घरी. यांच्याकडे ना ते विडा देतात, आमच्याकडे नसतं असं. ह्यांच्याकडे ती पद्धत आहे. मग असं 5 सवासणींना विडा द्यायचा असतो. आम्ही 5 जणी आलो. 5 सवासणीने ते त्यांना हळदी कुंकू लावून, विडा म्हणजे काय, विड्याची पानं, हळदी कुंकू, हे काहीतरी साहित्य थोडंसं असतं, ओटीचं सामान. आणि हे हळदी कुंकू त्यांना लावून त्यांच्या ओटीत द्यायचं असतं. आणि प्रत्येक लेडीज आली की परत तिने 5 सवासणीसमोर त्यांनी ना उखाणा घ्यायचा असतो. त्यांना पण प्रश्न पडला होता की आता प्रत्येक जणीजवळ नवीन नवीन उखाणा त्यांना सुचतच नव्हतं. असं करून मग सगळं झालं. त्यांचं 5 सवासणी पण झाल्या, आमचं पण झालं होतं, ऑलमोस्ट संपलंच इथे. आणि मग ह्या शेवटच्या ताई राहिलेल्यानंतर त्यांनी ना केलं. कसा वाटला व्लॉग कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मग भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.